बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ताफा समृद्धी महामार्गावरती पोहोचलेला आहे। नाशिकचे शिवसैनिक अगदी काही वेळातच मुंबईत दाखल होणार आहेत। दसरा मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूया। मुंबईमध्ये शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। माझ्या मागे आपण दृश्यांमध्ये बघू शकतात, समृद्धी महामार्गावरून आता हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। डीजी सूर्यवंशी, काय नेमकं वातावरण आहे आणि काय नेमकी अपेक्षा आजच्या दसरा मेळाव्याकडून? सालाबादाप्रमाणे शिवसैनिकांची ही पर्वणी असते। विचारांचं सोनं हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे लुटतील आणि ते आम्ही घेऊन आमच्या भागामध्ये पुढच्या काळात कार्य करू। आता मागील काही दिवसांपूर्वी जे विदर्भ मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला, पूरग्रस्त परिस्थिती झाली आणि हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना द्यावे अशी आमच्या पक्षप्रमुखांनी, राऊत साहेबांनी मागणी केलेली आहे। बघतोय हजारोच्या संख्येने हे सगळे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। माझ्या मागे गाड्यांचा हा ताफा आपण बघता आहात आणि समृद्धी महामार्गावरून आजच्या या दसरा मेळाव्यासाठी हे शिवसैनिक जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।